दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू झालाय। मृत्यू प्रकरणाची महिला आयोग आता या संदर्भात चौकशी करणार आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील दोषींवर कारवाई करा, विधानसभा उपाध्यक्षांचे धर्मादाय आयुक्तांना आदेश देण्यात आले। धर्मादाय आयुक्तांसोबत बैठक घेऊन कठोर निर्णय घेऊ, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी या संदर्भातली माहिती दिली। मृत्यू प्रकरणी आता महिला आयोग सुद्धा या संदर्भात चौकशी करणार। हॉस्पिटलमध्ये जो प्रकार घडला, खरं तर तो अतिशय गंभीर असा प्रकार आहे। पैसा अभावी पेशंटची ट्रीटमेंट न करणं खरं तर हॉस्पिटलवाल्यांना तसं मान्य नाही आहे। ह्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश मी चॅरिटी कमिशनर पुणे यांना दिलेले आणि चौकशी करून त्याच्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे मी त्यांना आदेश देत आहे। एकीकडे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असताना त्यांनी जन्म दिलेल्या 2 जुळ्या मुलींवर पिंपरी चिंचवडच्या सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या दोन्ही मुलींचा जन्म 7व्या महिन्यात झाला, त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं। मात्र आता दोन्ही मुलींची प्रकृती स्थिर आहे। याच संदर्भात सूर्या हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी दिनकर पासलकर यांच्याशी चर्चा केली। आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर माझ्यासमोर या सूर्या हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत। काय एकंदरीत त्या मुलांची आता प्रकृती आहे, कशा पद्धतीने त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत? मुलं ही साधारण कमी वजनाची जन्माला आल्यामुळे त्यांना NICU मध्ये ठेवलं गेलं। सुरुवातीला जे एका मुलीचं जे वजन आहे ते कमी असल्यामुळे म्हणजे 1 किलोची एक मुलगी आणि दुसरी मुलगी जी आहे ती 640 ग्रामची, तर ते सुरुवातीला एक बाळ व्हेंटिलेटर सपोर्टवर होतं, ज्याचा आता व्हेंटिलेटर सपोर्ट निघालेला आहे आणि दोन्ही बाळं CPAPवर स्टेबल आहेत। बाळांची प्रकृती सुधारत आहे। नातेवाईकांना रोजच्या रोज त्याचे अपडेट दिले जात आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं, ज्यावेळेस प्रसूती झाली त्यावेळेस त्या महिलेची परिस्थिती काय होती, एकंदरीत त्यांना काय इथून हलवण्यात आलं? साधारण महिलेची डिलिव्हरी झाल्यानंतर महिलेची प्रकृती स्थिर होती, पण त्यानंतर तिच्या पॅरामीटर्समध्ये काही बदल जाणवू लागल्याने आमच्या ICU टीमने त्यांना कार्डियाक मदतीची गरज असल्यामुळे जवळपासच्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं। पण हलवण्यापूर्वी सुद्धा पेशंटला स्टेबल करून मग आमच्या ॲम्ब्युलन्समध्ये मणिपाल हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यात आलं। एकंदरीत जर आपण पाहिलं तर याच हॉस्पिटलमध्ये आता जी 2 लहान मुलं आहेत त्यांची प्रकृती खरं तर सुधारती आहे, त्यांच्यावरती उपचार या ठिकाणी सुरू आहेत आणि सूर्या हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत ते खरं तर त्यांच्यावरती उपचार करताना पाहायला मिळतात। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेमकं काय झालं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर तनिषा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आलं। हॉस्पिटलने उपचारासाठी 10 लाख रुपये भरण्याची या दरम्यान मागणी केली। नातेवाईकांनी हातात असलेले 2.5 लाख रुपये भरून घेण्यास सांगितले, पण 2.5 लाख रुपये स्वीकारण्यास हॉस्पिटलने मात्र त्यावेळी नकार दिल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे गर्भवती तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात न्यावं लागलं। दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना त्यांना त्रास झाला। 2 बाळांना जन्म देऊन तनिषा भिसे यांनी प्राण सोडले। उपचारासाठी 10 लाख रुपये भरण्याची पावती समोर आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला। पैशासाठी अडवणूक करून उपचार न केल्यानं जीव गेल्याचा आरोप करण्यात आला। तनिषा भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी। मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातून फोन केला तरी हॉस्पिटलने तनिषा यांना दाखल करून घेतलं। चौकशी करून सरकारला अहवाल देऊ, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने या संदर्भात माहिती दिली।